नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग चॅनल सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा. आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती विशेष चारोळ्या. या चारोळ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा उपयोग तुम्हाला निबंध भाषणाच्या स्पर्धेमध्ये नक्की होईल. चला पाहूयात चारोळ्यांना. ज्ञानाचा दिवा पेटविला, अज्ञानाचा अंधकार गेला, स्त्री शिक्षणाची वाट दाखविली, सावित्रीबाईंचा जय झाला. पहा, ज्ञानाचा दिवा पेटविला, अज्ञानाचा अंधकार गेला, स्त्री शिक्षणाची वाट दाखविली, सावित्रीबाईंचा जय झाला. हातात पुस्तक मनात ध्यास, हातात पुस्तक मनात ध्यास, समाज बदलण्याचा होता श्वास, स्त्री शिक्षणाचा पाया रचला, इतिहासात नाव कोरला. हातात पुस्तक मनात ध्यास, समाज बदलण्याचा होता श्वास, स्त्री शिक्षणाचा पाया रचला, इतिहासात नाव कोरला. काटेरी वाटेवर चालताना अपमान सहन केला, शिक्षणासाठी झगडताना इतिहास घडविला. काटेरी वाटेवर चालताना अपमान सहन केला, शिक्षणासाठी झगडताना इतिहास घडविला. शाळेची घंटा वाजली, मुलींची स्वप्ने जागी झाली, सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी नवी पहाट आली. शाळेची घंटा वाजली, मुलींची स्वप्ने जागी झाली, सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी नवी पहाट आली. पुढचं पाहूयात. अंधश्रद्धेचा विरोध केला, समानतेचा मंत्र दिला, स्त्री पुरुष समानतेचा संदेश जगाला दिला. अंधश्रद्धेचा विरोध केला, समानतेचा मंत्र दिला, स्त्री पुरुष समानतेचा संदेश जगाला दिला. पुढची चारोळी पाहूयात. शब्द होते क्रांतीचे, कृती होती धैर्याची, सावित्रीबाई बनल्या माता शिक्षणाची. शब्द होते क्रांतीचे, कृती होती धैर्याची, सावित्रीबाई बनल्या माता शिक्षणाची. चारोळी. डोक्यावर टोमणे हृदयात उमेद, ज्ञान देण्याचा संकल्प कधीच नाही ढळले. डोक्यावर टोमणे हृदयात उमेद, ज्ञान देण्याचा संकल्प कधीच नाही ढळले. पुढची चारोळी पाहूयात. कवितेतून प्रबोधन, कृतीतून परिवर्तन, सावित्रीबाईंच्या विचारांनी घडले नवे समाज दर्शन. कवितेतून प्रबोधन, कृतीतून परिवर्तन, सावित्रीबाईंच्या विचारांनी घडले नवे समाज दर्शन. चारोळी. मुलींच्या हातात पुस्तक, डोळ्यात नवे स्वप्न, हे शक्य झाले कारण सावित्रीबाईंचे श्रम. मुलींच्या हातात पुस्तक, डोळ्यात नवे स्वप्न, शक्य झाले कारण सावित्रीबाईंचे श्रम. पुढची चारोळी पाहूयात. भीतीला दूर सारून सत्यासाठी लढल्या, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई उभ्या राहिल्या. भीतीला दूर सारून सत्यासाठी लढल्या, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई उभ्या राहिल्या. चारोळी. ज्ञान हे शस्त्र मानले, समाजासाठी वापरले, अज्ञानाशी लढताना इतिहास घडवले. ज्ञान हे शस्त्र मानले, समाजासाठी वापरले, अज्ञानाशी लढताना इतिहास घडवले. पुढची चारोळी. विद्वांसाठी आश्रय, मुलींसाठी शाळा, सावित्रीबाईंच्या कार्याने बदलला समाज सारा. विद्वांसाठी आश्रय, मुलींसाठी शाळा, सावित्रीबाईंच्या कार्याने बदलला समाज सारा. चारोळी. नाही मागितला मान, नाही केली तक्रार, कार्यानेच मिळवला अमर इतिहासकार.
नाही मागितला मान, नाही केली तक्रार, कार्यानेच मिळवला अमर इतिहासकार. शिक्षणाची पहिली पायरी स्त्रीसाठी खुली झाली. शिक्षणाची पहिली पायरी स्त्रीसाठी खुली झाली. सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी नवी वाट सापडली. शिक्षणाची पहिली पायरी स्त्रीसाठी खुली झाली. सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी नवी वाट सापडली. पुढची चारोळी. कष्ट संघर्ष त्याग, कष्ट संघर्ष त्याग हेच त्यांचे जीवन आजही देतो प्रेरणा, तोच त्यांचा संदेश खरा. कष्ट संघर्ष त्याग हेच त्यांचे जीवन आजही देतो प्रेरणा, तोच त्यांचा संदेश खरा. शब्दांनी दिला प्रकाश, शब्दांनी दिला प्रकाश, कृतीने दिली दिशा, सावित्रीबाईंच्या विचारांनी उजळली समाजाची आशा. शब्दांनी दिला प्रकाश, तिने दिली दिशा, सावित्रीबाईंच्या विचारांनी उजळली समाजाची आशा. पुढची चारोळी. जातीपातींचे बंध तोडले, जातीपातींचे बंध तोडले, मानवतेचे बीज रोवले, शिक्षणाच्या जोरावर समाज बदलले. जातीपातींचे बंध तोडले, मानवतेचे बीज रोवले, शिक्षणाच्या जोरावर समाज बदलले. चारोळी. पहिली शिक्षिका, पहिली शिक्षिका, पहिली क्रांती, सावित्रीबाई म्हणजे स्त्री शक्तीची गाथा. पहिली शिक्षिका, पहिली क्रांती, सावित्रीबाई म्हणजे स्त्री शक्तीची गाथा. न्याय समता शिक्षण, न्याय समता शिक्षण हेच होते ध्येय, सावित्रीबाईंचे कार्य आजही आहे अमर. न्याय समता शिक्षण हेच होते ध्येय, सावित्रीबाईंचे कार्य आजही आहे अमर. पुढची चारोळी. अपमान गिळून पुढे चालल्या, मान गिळून पुढे चाललेल्या धैर्याने लढा दिला, स्त्री शिक्षणासाठी जीवन अर्पण केले. अपमान गिळून पुढे चाललेल्या धैर्याने लढा दिला, स्त्री शिक्षणासाठी जीवन अर्पण केले. पुढची चारोळी. ज्ञानाची मशाल पेटवली, ज्ञानाची मशाल पेटवली, अज्ञानावर विजय मिळवला, सावित्रीबाईंच्या कार्याने नवा इतिहास लिहिला. ज्ञानाची मशाल पेटवली, अज्ञानावर विजय मिळवला, सावित्रीबाईंच्या कार्याने नवा इतिहास लिहिला. चारोळी. मुली शिकल्या स्त्रिया जाग्या, मुली शिकल्या स्त्रिया जाग्या, समाजाला नवी दिशा लागली, हे शक्य झाले कारण सावित्रीबाई उभ्या राहिल्या. मुली शिकल्या स्त्रिया जाग्या, समाजाला नवी दिशा लागली, हे शक्य झाले कारण सावित्रीबाई उभ्या राहिल्या. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य, शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य हे त्यांनी शिकवले, स्त्रीच्या जीवनाला नवे अर्थ दिले. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य हे त्यांनी शिकवले, स्त्रीच्या जीवनाला नवे अर्थ दिले. चारोळी. नाही मागितली कीर्ती, नाही मागितली कीर्ती, नाही मागितला सन्मान, कार्यच बोलके ठरले झाला जगभर मान. नाही मागितली कीर्ती, नाही मागितला सन्मान, कार्यच बोलके ठरले झाला जगभर मान. चारोळी. विचार होते प्रगल्भ, विचार होते प्रगल्भ, कृती होती धाडसी, सावित्रीबाई फुले स्त्री शक्तीची प्रतिमा खास. विचार होते प्रगल्भ, कृती होती धाडसी, सावित्रीबाई फुले स्त्री शक्तीची प्रतिमा खास. चारोळी. अंधारातून प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेले लाखो जीवन, सावित्रीबाईंचे नाव आहे अमर व पावन. अंधारातून प्रकाशाकडे नेले लाखो जीवन, सावित्रीबाईंचे नाव आहे अमर व पावन. शिक्षणाने बदलतो समाज, शिक्षणाने बदलतो समाज हे त्यांनी दाखवले, स्त्री शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिले. शिक्षणाने बदलतो समाज हे त्यांनी दाखवले, स्त्री शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिले. चारोळी. ज्ञानाचा मार्ग दाखवला, ज्ञानाचा मार्ग दाखवला, भीतीला दूर केले, सावित्रीबाईंच्या धैर्याने इतिहास घडवले. ज्ञानाचा मार्ग दाखवला, भीतीला दूर केले, सावित्रीबाईंच्या धैर्याने इतिहास घडवले. चारोळी. शब्द कृती आणि विचार, शब्द कृती आणि विचार तिन्ही होते एक, सावित्रीबाईंचे जीवन आदर्शांचे प्रतीक.
शब्द, कृती आणि विचार तीनही होते एक. सावित्रीबाईंचे जीवन आदर्शांचे प्रतीक. सरळी जयंती दिनी नमन करू, जयंती दिनी नमन करू त्यांच्या पवित्र चरणी. सावित्रीबाई फुले सदैव राहो स्मरणी. जयंती दिनी नमन करू त्यांच्या पवित्र चरणी. सावित्रीबाई फुले सदैव राहो स्मरणी. अशा प्रकारे आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या चारोळ्या पाहिलेल्या आहेत. ह्या चारोळ्या मुलांना तुम्हाला आवडल्यात का? ह्या चारोळ्या जर आवडल्या असतील ह्या चारोळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.